दादा कुठे गेलाय? अगं दादा नेमका मुंबईला गेलाय बघ. का असं अचानक? अगं नाही, काहीतरी महत्वाचं काम होतं त्याचं. तू बोल, तू आत्ता इथे कशी? काही नाही, एक आनंदाची बातमी द्यायला आली तुला. माझं लगीन ठरते, म्हणजे एक स्थळ आलंय, ते मी पसंत केले. आता पुढची बोलणी चालू आहे. अगं माधुरी, खूप चांगला निर्णय घेतलास. मूव ऑन झालीसच ना? छान. काय करतो ग आणि मुलगा? इंजिनियर आहे, मुंबईत कामाला असतो. अरे वा, मस्त. छान. पण माधुरी, पण एकदा नीट चौकशी कर हं. म्हणजे तुम्ही लग्नाआधी भेटा, बोला आणि त्याला सुद्धा हे लग्न खरंच करायचंय ना, हे एकदा क्लिअर करून घे. नाहीतर उगाच गोपाळजींसारखं होऊन बसायचं ग. गोपाळला कर्जापायी लालीशी नाईलाजाने लगीन करावं लागलं, यासनी पण माहित आहे वाटतं. बघ ना, गोपाळजींच्या आयुष्याची केवढी मोठी ट्रॅजेडी झाली. नाहीतर काय, त्याच्या मनात नसताना त्याला लालीशी संसार करायला लागतोय. हो ग, पण तरी सुद्धा गोपाळजींचं मन ना फार मोठं आहे अगं. म्हणजे एवढं होऊनही बायकोला सांभाळतायत म्हणजे. काय करणार ना तो सुद्धा, नाईलाज आहे त्याचा. अगं पण माधुरी तू बघ ना, हे किती विचित्र आहे. आपल्या बायकोचं बाहेर अफेअर आहे आणि हे माहित असून पण. काय? लालीचं बाहेर लफड आहे? माधुरी, आपण त्याबद्दलच बोलत होतो ना. म्हणजे हिला पैसे घेऊन गोपाळचं लहानपणीच लालीशी लगीन लावलं होतं, हे काय माहित नाही वाटतं. दुसरं कशाबद्दल बोलत होतीस का? अगं नाही, त्याच्याबद्दलच बोलत होते. पण तुला हे माहितीये हे ऐकून जरा शॉक बसला म्हणून. कसली नाटकी ही लाली, माझ्या पुढं गोपाळसाठी भांडते आणि बाहेर ही धंद करते. बरं झालं मलाही कळालं ते. मी गोपाळला तिच्या तावडीतनं पळून नेऊन चांगलंच करते. माधुरी, कुठे हरवली आहेस? अगं काय नाही, असंच मी येते. अगं पण अशी अचानक? अगं नाही, जरा घरात काम आहेत, मी आलेच. असू दे. अगं पण काय वेडी मुलगी आहे ही. आपणची काही बोलणं झालं का? काय झालंय नक्की? काय बोलत नाही होती. मी गेलो तो बोलायला तर माझ्यावर चिडल्यात. जमिनीचंच टेन्शन घेतलं असणार आहे त्यांनी. अहो पण तुम्ही सगळं बोलून घ्या त्यांच्याशी, नाहीतर परस्पर जमीन विकतील आणि तुम्हाला काहीच नाही मिळणार. उलट त्या जामकरचं कर्ज फेडत बसावं लागेल. अहो जमिनीचं नसेल, दुसरं काहीतरी टेन्शन असेल. दुसरं काही झालंच नाही टेन्शन असायला. घरात तर असं काही घडलं नाहीये. बाहेरचं असेल काय तर सांग त्याला आप्पा. बरं त्यांनी नाही सांगितलं तर बाहेरचं कोणीतरी सांगेलच की. आणि असं बी अशा गोष्टी लय दिवस लपून राहत नाहीत. खरंय. चला झोपायला. हा पुढं मी आलो शतपावली करून. त्या आप्पाच आणि त्या बाईचं नक्की काय प्रकरण हे शोधून काढलं पाहिजे. एकदा जर का ते मला कळालं, म्हणजे कातळवाडीत लपवलेले पैसे जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत या म्हाताऱ्याला मी मोठीत ठेवू शकतो. शोधून काढला पाहिजे. ती बाई नक्की कोण आहे, करते काय, राहते कुठे हे शोधून काढलं पाहिजे. इकडे ये ना. काय? मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. ही माधुरी आता इथे काय करते? हिला जर लालीने वाड्यात बघितलं तर माझा सगळा प्लॅनचा सत्यानाश होईल. काय
अरे मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. काय बोलते ही? बोल, काय महत्वाचं काम होतं? काय नाही, असंच मला तुझी लय आठवणत होती म्हणून बोलवलं. मला असं वाटतंय कधी एकदा आपण पळून जातो आणि कधी आपलं लग्न होते. गोपाळ, मला तुझ्यापासून लांब राहणं सहन होईना झालं. मी काय म्हणते, आपण जवळ पळून जात नाही ना, त्यावर असंच एकमेकांना गुपचूप भेटत जाऊयात ना. लहानपणापासून तुझी वाट बघितली रे गोपाळ. मला तर तुझ्यापासून लांब राहणं सोसवणं झालं. गोपाळ, माझा विश्वासच बसत नाहीये की आपण दोघं पळून जाऊन लगीन करणार आहे. माधुरी, तुला काही येड लागलंय का? कोणी आपल्याला इथं असं बघितलं तर किती महागात पडेल, कळतंय का तुला? तू तिकडं का बोलवलंय मला? मी काय फक्त मिठी मारायला नाही बोलवलं, माझं दुसरं पण काम होत. पण आता मी तुला सांगणारच नाही. जा. हे कुठं गेलं? आत्याबाई, फुला आत्या, फुला. काय ग लाले, काय झालं? हे कुठं पुढच्या बाजूला आहेत का? नाही अगं, तो तर आता बाहेर आला होता ना. हा, हात धुतले, म्हणले शतपावली करतो, पण इथं कुठं दिसेना. कुठं गेलं काय माहिती? नाही दिसत. एवढं रातचं कुठे गेलं ग? बाप लेकाने ना नुसता वैताग आणलाय. म्हणजे मनात काय चाललेलं असतं ना, कोणालाच काही कळू देत नाहीत. नुसता जीवाला घोर लावून ठेवलाय बघ यांनी. आत्याबाई, नका ना काळजी करू तुम्ही. दुकानात ना काहीतरी महत्वाचं काम निघालं असेल म्हणून गेले असतील. मी जाऊन बघून येते. हा, काळजी नका करू. सांभाळून जा ग आणि लवकर ये. हा. तुला असं ना असं करणार ना आता माधुरी माझी? हा, असं वागणार आता तो माझ्याशी? मला नाही सांगणार, मला नाही सांगणार, मग कोणाला सांगणार? हा, एक तर तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कोण आहे सांग बरं? तुझ्याशिवाय अजिबात मला करमत नाही. तू सतत माझ्या आजूबाजूला असावा असं मला वाटलं. खरंच? खरंच, तुला खोटं नाही बोलत माधुरी. 1 मिनिट सुद्धा तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. तू माझ्या सतत आजूबाजूला पाहिजे असं वाटतं. मी कसं जगतोय आता माझं मला कळत नाही, माहितीये का? मला असं वाटतं की आपल्या दोघांमध्ये तिसरं कोणीच नको. मला तर आधीपासूनच कोण नको होतं. मला पण. तू इथं का बोलवलंय मला? मला ना समजलंय काय की लाली तुला फसवती. म्हणजे? अरे मला आर्याने सगळं सांगितलंय. लालीचं बाहेर लफड आहे,